कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहां नहीं जाना था ये वही चला जाए रे। उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे ये मोह माया नमक लगाए रे। न देखे न जाने न भाले न दाए रे, दिशाहारा के मन बोका मोंटा रे। ताना आणि बाना, किती सुंदर शब्द लिहिलेत हे. उम्र काय ताना बाना. साडीच्या विणकामाशी रिलेटेड असलेले हे दोन शब्द आपण किती सर्रासपणे वापरतो. पण कुठून आले असतील हे शब्द, कसे तयार झाले असतील? अर्थातच या दोन शब्दांचा हिंदी भाषेशी काहीतरी संबंध आहे नक्की, पण त्याचं मूळ आहे संस्कृत भाषेमध्ये. संस्कृत भाषेतले दोन मूळ धातू म्हणजे क्रियापद म्हणजे वर्ब्स. पहिला आहे तन, त्याचा अर्थ आहे टू स्ट्रेच, आणि दुसरा धातू आहे वान, त्याचा अर्थ आहे टू वीव किंवा टू इंटरलेस. तन धातूचा समानार्थी हिंदीतला शब्द आहे तानना, आणि हा शब्द जेव्हा बोलीभाषेत आला तेव्हा त्याचा तयार झाला ताना. आणि वान धातूचा हिंदीतला समानार्थी शब्द बनाना, टू मेक, तो जेव्हा बोलीभाषेत आला तेव्हा त्याचा तयार झाला बाना. तर हा ताना म्हणजे लूमवर बांधलेले उभे धागे जे ताणून बांधलेले असतात, आणि बाना म्हणजे आडवे धागे जे शटलच्या साह्याने या उभ्या धाग्यांच्या मधून मधून इंटरलेस करत वीव करत विणले जातात डिझाईन प्रमाणे, आणि मग तयार होतं एक देखणं आणि सुंदर असं वस्त्र.